तर नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आज मी तुम्हाला ब्लाऊजचे जे स्लीव्ज असतात त्याचे लटकन कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम मी एका स्लीव्सचे बनवलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. हे पहा, हे असे काहीसे मी लटकन बनवलेले आहेत. जेव्हा आपण ही पूर्ण स्लीव्ज अशी ओपन करू तेव्हा ही लटकन असे दिसतील आणि जेव्हा हे ब्लाऊज पूर्ण स्टिच होईल ना, मी तुम्हाला तेव्हा एक ते दाखवेल. हे पहा, असं जेव्हा टाकलं ना तर किती छान दिसतात. मस्त आहे ना? आता ते ओझं होतं सो ते तसे येतात, बट हे शिवल्यावर असं काहीच दिसतात. आणि या लटकनचा मी सध्या तर खूप जास्त ट्रेंड चालू आहे. सो वट सावित्री पौर्णिमेला तुम्ही असं ब्लाऊज शिवा आणि त्याला असे लटकन बनवून घ्या. चला तर मग मी तुम्हाला दाखवते. तर मी ही स्लीव्ज घेतली आहे. आता मी त्या एका स्लीव्जला तर झाले, आता मी या स्लीव्जला बनवणार आहे लटकन. सर्वात पहिले सुईमध्ये असा धागा होऊन घ्यायचा, हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर ना तुम्हाला जेवढी फिटिंग लागते ना सो तेवढं अंतर तुम्ही ठेवायचं आणि तुमची जेवढी फिटिंग आहे ना तेवढंच लटकन बनवायचं आहे, कारण हे जे लटकन आहे त्याला बनवायला खूप जास्त टाईम लागतो. सो आणि इथं काय फिटिंगमध्ये जात असतो ते करूनही काही फायदा नाही आहे. तुम्ही पाहू शकता, हे पहा, याला मी अशी काहीतरी एक लाईन ओढून घेतलेली आहे. सो आपण इथून लटकन बनवायला स्टार्ट करणार आहे. चला तर मग हे पहा, स्टिच करू. काळजाची तार अशी छेडली, तू गालवार साजनी, तू काळजात कधी कशी भिनली, तू गालवार साजनी, तू काळजाची तार अशी छेडली, तू गालवार उमलू दे कळी ही गालावर कळी ओढ लागली, तू काळजाची तार अशी छेडली, तू गालवार साजनी, तू काळजात कधी कशी भिनली, काळजाची तार अशी छेडली, तू गालवार साजनी, तू काळजात कधी कशी भिनली, तू गालवार साजनी. आणि तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.